नमस्कार मित्रांनो. तर मी जॉबवर असताना ट्रेड कसा एक्झिक्यूट करतो हे तुम्हाला दाखवणार आहे. तर आज माझी फर्स्ट शिफ्ट होती आणि आज मार्केट जसा ओपन झाला, तर आपल्याला काय बघायचं आहे का मार्केट जेव्हा पण 60 नाहीतर 40 क्रॉस करेल, तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आता आता जसं इथं बघा, आज मार्केटने या कॅन्डलला 10 वाजताची जी कॅन्डल होती, 10 वाजताची, त्याला 60 क्रॉस केला. तर आपल्याला लगेच काय करायचं, आता जी हाय होती, त्या कॅन्डलचा हाय बघायचा. या ग्रीन कॅन्डलचा हाय किती आहे? 25050. तर लगेच मी तो कॉल ॲड केला आणि तिथं पण बघायचं का त्यांनी क्रॉस केला. तर ही कॅन्डल आहे बरोबर 10 वाजताची. मग त्यांनी इथं बघा तिथं क्रॉस केला RSI, पण इथं क्रॉस नाही केला RSI. तर आपला आता हा ट्रेड कुठला झाला? स्ट्रॅटेजी नंबर 2 चा. आणि जर ही कॅन्डल जर क्रॉस केला असता इथं पण या ॲट द मनीला पण क्रॉस केला असता, तर स्ट्रॅटेजी नंबर 1 झाला असता. तर आपल्याला काय करायचं, स्ट्रॅटेजी नंबर 2 साठी रेडी करायचं आहे. मग मी काय केलं, मी 24,900 चा इन द मनी कॉल मला शॉर्ट करायचा होता. तर मी लगेच तो ॲड केला. 1 मिनिटला गेलो आणि मला कसं असतं, जेव्हा पण स्ट्रॅटेजी नंबर 2 आहे ना, यात थोडे मी बदल केलेले आहेत. आपल्याला नेहमी आहे ना, स्ट्रॅटेजी नंबर 2 टॉपला जेवढी असेल ना, तेवढे आपण शॉर्ट करायचा. तर मी काय केलं, मी लगेच 1, कारण लवकर मला शॉर्ट करायचा होता, तर लगेच मी तो 1 मिनिटाचा चार्ट ॲड केला आणि या कॅन्डलला आपल्याला बघा 10 वाजता काहीतरी 10:15 ला आपल्याला एंट्री भेटली. 267 ला एंट्री भेटली. आपला टार्गेट होता 206 चा आणि स्टॉप लॉस होता 267 चा. तर आपण 218 लाच निघालो आणि आज आपल्याला प्रॉफिट झालाय 2726 चा. धन्यवाद.